काय ग? काही नाही. काही नाही काय? काही हवंय का? बाबा, बोल ना. तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात ना, म्हणजे तुम्हाला फार काही सिरियस झालं होतं का? बस. काय ग? मला सांग, असं का मनात राहत तुझ्या? ते सगळं ऐकून मला खूप भीती वाटली. खूप घाबरले होते. वीणाबाई, घाबरायचं काय त्यात? नाही बघ, मला काही झालेलं नाहीये. व्यवस्थित आहे मी आता, बरं आहे. पण तशी मला जे काही झालं होतं ना, ते खरं तर माझ्या चुकीमुळे. मी माझ्या तब्येतीकडे नीट लक्ष दिलं नाही ना, म्हणून झालं होतं. पण आता नाही. आता मी माझ्या तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देणार आहे. प्रॉमिस. पण बाबा, तुम्ही खरंच बरे झालात ना? की अरे बाळा, खरंच बरं आहे मी आता. छान काम करतो की नाही मी, काही झालेलं नाही मला. आणि काय ग म्हणे, माई आजींच्या साड्यांना तू पुन्हा दाखवून भरपूर कमाई केलीस, आणि पल्लव आणि मयूला काहीच मिळालं नाही म्हणे, खरंय का? अहो बाबा, ते दोघं जण ना आदी काका आणि मेघना काकूचं काम करणार आहेत. पण ते दोघं जण असतातच कुठे घरी, सारखे पळत असतात. म्हणून त्या दोघांचा प्लॅन फेल गेला. आणि तुझी कमाई झाली. हो. अहो बाबा, मला आईने तुम्हाला सरबत द्यायला सांगितलं होतं. कुठे? विसरले. जा घेऊन ये पटकन. किती दिवसांनी आपण असे निवांत बाहेर आलोय, नाही? हो, खूप दिवसांनी. माझ्या नोकरीमुळे आपलं आयुष्य बदलल्यानंतर पहिल्यांदाच. आज मला कसली आठवण आली माहितीये? कसली? आपल्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेची. आपल्याला वाटणारा प्रेमाचा अर्थ आपण खऱ्या अर्थाने जगलो यार मेघना. फक्त तुझ्यामुळे आदित्य. अच्छा, ऐसा आहे क्या? कसं काय? नाही म्हणजे मला आवडेल माझी स्वतःची स्तुती ऐकायला. ते मी नेहमीच सांगते तुला. पण आज मागे वळून पाहताना मला खूप म्हणजे खूप प्रकर्षानं काय जाणवतं माहितीये? तू मला माझी स्पेस दिलीस. मला रेडीमेड उत्तरं नाही दिलीस. माझी मला शोधायला लावलीस ती. आणि मी ती शोधेपर्यंत तू दूर उभा राहिलास आदित्य. मला आदित्य नगरकर बद्दल काय वाटतं, तुझ्याबद्दल काय वाटतं, याबद्दल खुला आणि खरा विचार करायचा अवसर दिलास तू मला. ती स्पेस किती महत्वाची होती आणि ती देणं किती अवघड होतं हे आज जाणवतंय मला. मी भोवताली पाहते, मैत्रिणींचे अनुभव ऐकते. नवरे किती पॉझिटिव्ह असतात, किती संशय घेतात, इगो इश्यूज करतात, ते जाणवतं मला. पॉझिटिव्ह तर मी सुद्धा आहेच. तू फक्त माझीच असली पाहिजेस असा माझाही हट्ट आहे. पण मेघना, माझीच म्हणजे काय? तू काय एखादी वस्तू आहेस का माझ्या मालकीची असायला? आणि शरीरानं किंवा नात्यानं तू माझी झालीस म्हणजे माझी झालीस का? खऱ्या प्रेमाचे पाश आहेत ना, ते माणसाला बांधून नाही ठेवत, ते मुक्त करतात. आपल्याला आपल्या मनातलं सगळं काय, भलं बुरं, राग, लोभ, दुःख, निराशा, भीती, शंका, सगळंच
एखाद्या माणसाशी खळखळून बोलता येत असेल तरच ते आपलं माणूस, तरच ते प्रेम. एकमेकांवर पोटतिडकीने रागवता येत असेल, कडकडून भांडता येत असेल तरच ते आपलं माणूस आहे ना. हो. तुला तुझ्या मनातलं सगळं काही माझ्याशी बोलता आलं पाहिजे, तरच तू माझी. आणि त्यासाठी तू खूप खडतर परीक्षा दिलीस आदित्य. त्याचंच तर अप्रूप वाटतं मला. अरे यार, झगडा तर माझाही चालला होता स्वतःशी, पण मेघना तुझ्या प्रामाणिकपणानं मला बळ दिलं. पहिलं धाडस तू दाखवलंस खरं बोलून, आणि मग मला वाटलं की हा खरेपणाच आपल्या नात्याचं मर्म आहे. तू जपायला हवा, तोच पणाला लावायला हवा, कारण तोच आपल्याला सुख दे. हॅपी बर्थडे मेघना. थँक्यू सो मच. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. आणि मला काहीतरी सरप्राईज देणार होतास, ते कुठे? अरे हो, थोडाच वेळ, कळेलच तुला. अरे हा, पण मेघना हे सरप्राईज थोडं वेगळं आहे. म्हणजे काट्याशिवाय गुलाब नाही हे असं सांगणार आहे. हॅपी बर्थडे मॅम. थँक्यू सो मच. पण हॅपी बर्थडे मेघना. थँक्यू सो मच. पण सांगतो सगळं सांगतो. अरे सिद्धार्थ, बस ना. थँक्यू. मेघना, नाही आज तुझा वाढदिवस आहे म्हणून नाही स्तुती करते तुझी, पण खरंच तू एक खूप गोड मुलगी आहेस, आणि म्हणून बऱ्याचदा लोक तुझ्या प्रेमात पडतात. हो ना सिद्धार्थ? अरे कमॉन यार, डरो नाही. प्रेमात पडलो तर कबूल करायचं, नो प्रॉब्लेम. नो 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 सिद्धार्थ, डोंट फील बॅड. अरे प्रेम हे खूप सुंदर असतं, ते आपलं जगणं सुंदर करतं, आपल्याला बदलवून टाकतं, है ना? मला माहिती आहे सिद्धार्थ, तू मेघनाच्या प्रेमात पडलाय, हो ना? घाबरू नकोस, खरं सांग, न घाबरता. तरच मी म्हणे ना की तुझ्या प्रेमात हिंमत आहे म्हणून. ये बात. हो ना यार सिद्धार्थ, अरे चालताना पडलास तर असा उशाळतोस का?
स्वतःला पापी समजतोस का? नाही ना. कपडे झटकून स्वतःला सावरून पुढे चालायला लागतोस ना. हो. मग तशीच आयुष्याच्या वळणावरची ही एक गोड ठेच आहे असं समज. सिद्धार्थ, अरे आपण एखाद्या सुंदर फुलाच्या, एखाद्या पक्षाच्या, चंद्राच्या, चांदण्यांच्या प्रेमात पडताना विचार करतो का? नाही. मग तसंच आपल्या आयुष्यातही काही अशी लाघवी माणसं येतात की आपण न कळत त्यांच्या प्रेमात पडतो. आणि सिद्धार्थ, हा अनुभव सगळ्यांच्याच आयुष्यात येतो, सगळ्यांच्याच. हो, पण त्या अनुभवाशी जर थांबून राहिलो ना तर मात्र गडबड होत्या. त्या वळणावर मागे न बघता पुढे निघून जायचं असतं. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो. I love you, ma'am. सिद्धार्थ, Thank you, sir. you're welcome, my boy. चलो तो फिर इसी बात पे केक काटते हैं. क्या मेघना? येस. चलो फिर. प्लीज. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर मेघना. हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. I love you, Aditya. Me too. अरे, इस बात पे तो एक सेल्फी बनता है. हाँ? स्माइल. याला उठवायचा अगदी जीवावर आलाय, पण उठवायला तर हवंच. सकाळी मीटिंग आहे म्हणालाय. आदित्य, आदित्य. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं चल उठ. 5 मिनिटं करू नकोस. उठतोस ना? गुड बॉय. चला बर. मेघना, चल दोघं बुट्टी मारूया आणि जाऊया कुठेतरी लांब. तुझा बर्थडे साजराच नाही झाला यार. उलट काल तू मला माझा सगळ्यात बेस्ट बर्थडे गिफ्ट दिलास आदित्य. एका खूप डिफिकल्ट नात्याला इतकं सुंदर वळण दिलंस, तेही कोणालाही न दुखावता. हॅट्स ऑफ टू यू. एका मुलाचं करिअर आणि त्याचं भावविश्व दोन्ही वाचवलंस तू. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. चाललंय काय? सकाळी सकाळी एकदम आभार प्रदर्शनाचं भाषण.
आपण काही निरोप नाही घेत आहोत एकमेकांचा. सॉरी, मला इतकंच म्हणायचं होतं की एकमेकांच्या डिफिकल्ट टाइम मध्ये आपण एकमेकांबरोबर असायला हवं ना. आय नो. आणि आपण असतो तसे. तुला सांगू, मला चित्राच्या वेळी ते खूप जाणवलं. इनफॅक्ट त्यावेळी माझ्यावर विश्वास दाखवून तूच तर शिकवलंस मला की अशी सिच्युएशन कशी सावरायची ते. बाबा, सतीश काका नाही आले अजून? अरे येतील येतील, बसा बसा. थँक गॉड. मला वाटलं आम्हालाच उशीर झाला की काय. काय रे, वही पेन कुठे? वही पेन कशाला? अरे सतीश आहे तो. नानांच्या 2 पावलं पुढे आहे सिस्टमॅटिक काम करण्यात. आल्याला विचारेल वही पेन कुठे आहे तुमचं. सगळ्यात आधी यादी करायची काय काय लागेल त्याची. मग हे विसरलं ते विसरलं असं होत नाही. आणि मनातल्या मनात कृतीची उजळणी होते. काय बापरे. अरे वा, टीम अगदी वेळेत हजर आहे. म्हणजे आम्हाला 10 मार्क्स मिळाले ना? येस, 10 मार्क्स मिळाले. पण तुमची वही आणि पेन कुठे? सगळ्यात आधी यादी करायची. काय काय लागेल याची. हो, म्हणजे हे विसरलं ते विसरलं होत नाही. करेक्ट. अच्छा 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 अच्छा, तो ये सब पट्टी पिताजी ने पढ़ाई है. हाँ, बरं हरकत नाही. वही पेन घेऊन या. मयू कुठे रे? मयू काय नाही रे, तिच्या चित्रकलेची परीक्षा आहे. काहीतरी चित्र सबमिट करायची म्हणाली. तिला म्हटलं तू आधी ते कर, नंतर मी तुला सँडविच कसं करायचं ते स्वतंत्रपणे शिकवेन. अगदी जसं साक्षी आणि पल्लवला शिकवलं अगदी तसंच. हो रे वा, मुलांचं एक फार असतं सेम टू सेम हवा वगैरे. अरे अरे हा, रेडी सर. बस रेडी. चला आधी वर लिहा व्हेज सँडविच. नाव काय दिलं बाईला? कुकबुक. कुकबुक. मग चला यादी करा, पण आपापल्या मनाने. मनाने? हो. मग सँडविच खाल्लंय ना? हा काय रे पल्लव, काय काय असतं त्याच्यामध्ये माहिती आहे ना? मग कर यादी. चाल. अरे झाली की नाही लिस्ट? झाली. पल्लव सुरू. सुरी. सुरू. सुरी. अरे सुरू. ओ बाबा, काय? लिस्ट मध्ये सुरी. अच्छा अच्छा, लिस्ट मध्ये सुरू. हा सुरू सुरू. ए, हसतेस काय? कांदा बिंदा कापायला नको का सुरी? मी आहे ना सिस्टमॅटिक सुरुवात केली आहे, निर्जीव वस्तूंपासून. हो का? पण आम्हाला सजीवांमध्ये धरलंयस ना? हो. काही नाही काही नाही, तू 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 वाच. हा. कांदे, बटाटे, बर. बर, ही झाली थिअरी. आता प्रॅक्टिकल. जा ठीक आहे, घेऊन या. सावकाश. हे झालं तयार आपलं सँडविच. आता तुम्ही. आता काय करायचं? अरे खायचं. आता काय नाही करायचं. मी जातो आधी. थांब. नाही मी. अरे काय हे काय? हो अच्छा, बरं बरं. काय ग, काय करते? ट्युटोरियलची तयारी करतेय. 15 मुलांचा गट केलाय. हे ना, हल्ली मराठी हा विषय मुलं फारशा गांभीर्याने घेत नाहीयेत. हो,
हा विषय शिकून पुढे नोकरी धंद्याची संधी नाही असं वाटतं मुलांना. आणि काही अंशी ते खरं सुद्धा आहे. मेघना, तरी पण मला असं वाटतं की पूर्वीपेक्षा आता अधिक संधी आहेत. मनोरंजन चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, पत्रकारिता, भाषांतरकार म्हणून संधी आहेत. खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो जीवनावश्यक शिक्षणाचाच. अगं, अजूनही पदवीसाठी असे विषय शिकवले जातात ज्यांचा पुढे आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. अर्थशास्त्राच्या अभ्यासात बँका, इन्शुरन्स कंपन्या ह्यांचा केवळ अर्थसेवेशी निगडित संस्था असाच उल्लेख येतो. पण पुढे प्रत्यक्ष व्यवहारात तिथे काम करताना नेमकं काय करावं लागतं याची जुजबी सुद्धा माहिती नसते मुलांना. आणि सगळ्याच विषयांच्या बाबतीत तसं आहे. परवा मंजिरी मॅडम आणि नाईक सर तेच बोलत होते. त्या दोघांनी मिळून मागे याच संदर्भात एक मसुदा तयार केलाय. आता स्टडी बोर्डाची मीटिंग आहे ना, तिथे मंजिरी मॅडम ते प्रेझेंट करणार आहेत. एक मिनिट. हॅलो, हां बोल. हो, सगळे पेपर्स आहेत. ओके, तू मुंबईला येतोयस का? ओ हां, बरोबर. मग तू कॉलेजमध्येच येशील का? हो, मी कॅरी करेन. ओके, कधी येणारच कळव. बाय. माझी केस हाय म्हणून निभावते, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. कधी कधी वाटतं देव दुःख देतो पण अशी फुंकरही घालतो ज्या मदतीचं ओझं होणार नाही. अशा प्रकारची मदत करणारी माणसं खूप कमी असतात या जगात.